हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण मस्त अशी चवीला अप्रतिम आणि रेस्टॉरंटला हॉटेलला सुद्धा मागे टाकल अशी चवीला अप्रतिम अगदी घरातल्या साहित्यात आणि कमी कमी मसाले वापरून चवीला अप्रतिम कशी बनवायची शेवभाजी ही आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। 2 कांदे घेतले, छान चिरून घेतले, खोबरं घेतलं, हिरवी मिरची घेतली, त्याच्यानंतर कोथिंबीर घेतली, आलं लसूण आणि टमॅटो घेतला। टमॅटोमधला जो मधला गर असतो तो काढून घ्यायचा। तो त्याच्यानंतर आहे ना पॅन घेतला, पॅनमध्ये खोबरं कांदे अशा पद्धतीने टाकून घेतलं आणि थोडं तेल टाकून घ्यायचा, लालसर होईपर्यंत हे परतून घ्यायचं। तर करायला अगदी सोपी आहे, एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा शेवभाजी, तुम्ही परत परत ह्याच पद्धतीने बनवाल आणि तुम्ही ही भाजी ना भाकरीसोबत भातासोबत पोळीसोबत खाऊ शकतात। आलं लसूण आता अर्ध भाजून झाल्यानंतर आलं लसूण आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची। तर बघू शकता आता मी टोमॅटोसुद्धा टाकून घेतले। तर अशा पद्धतीने ना टोमॅटो टाकून छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा, त्याचा सुगंध येईपर्यंत। तर इथं बघू शकता मस्त असं माझं आहे ना कांदा लाल खरपूस झालेला आहे। तर मी थंड करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घेते अशा पद्धतीने आणि थंड झाल्यावरती मिक्सरला वाटून घ्यायचं। आणि इथं माझ्याकडे ना कोथिंबीरच्या काड्या होत्या त्यासुद्धा टाकून घेतल्या। आता मी त्याच पॅनमध्ये ना तेल टाकून घेणार आहे। तर इथं मी तेजपत्ता, त्याच्यानंतर दालचिनीचा तुकडा टाकून घेतला आणि अर्धा चमचा जिरे टाकून घेतलं। छान पाणी न टाकता मस्त अशी बारीक वाटून घेतलेले आहे। आता छान मी परतून घेते। आम्ही तेलाचा वापर कमी करतो त्याच्यामुळे मी तेल अगदी थोडंच टाकलेलं आहे। तुम्ही हे तेल जास्त वापरत असाल तर जास्त टाकू शकतात। तर इथं मी तेल सुटेपर्यंत आहे ना परतून घेणार आहे अशा पद्धतीने। तर व्हिडिओ स्किप न करता आणि लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी आता मसाला घेतलेला कांदा लसूण मसाला अर्धा चमच्याला पण कमी वापरलेला आहे। आणि आमच्या घरातला काळा मसाला म्हणजे आम्ही जो रेग्युलर वापरतो ना तोच काळा मसाला मी इथं वापरलेला आहे अर्धा चमचा, आणि कलरसाठी हळद वापरलेली आहे। आता हे सर्व व्यवस्थित परतून घेते सुगंध येईपर्यंत। त्याच्यानंतर आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि 1 कप पाणी मी या फोडणीत घातलं आणि मस्त ही फोडणी छान 1 मिनिटासाठी छान ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे। तर बघू शकता छान अशी ग्रेव्हीला तेल सुटते आणि हिरवीगार अशी कोथिंबीर सुद्धा मी टाकून घेतलेली आहे। तर आता बघू शकतात छान असं ग्रेव्हीला तेल सुटलेले आहे। तर मी आता गरम करून आहे ना पाणी टाकून घेणार आहे। तर गरम करून मी 1 ग्लास पाणी मी याच्यात ॲड करते, बघू शकता तुम्ही। तर छान आता मी कमी गॅस करून देते उकळी आल्यावरती आणि 5 ते 6 मिनिटासाठी छान उकळू द्यायची आहे। चवीपुरते मीठ टाकून घेतलं। आता छान उकळी आलेली, आता मी गॅस कमी करून देते। तर इथं बघू शकता छान अशी तरी आलेली आहे आणि ही जाड मी शेव वापरलेली इथं। तर अगदी मी आता 2च मिनटं गॅस चालू ठेवेल। तर अशा पद्धतीने मिक्स करायची, 2च मिनटं गॅस चालू ठेवायचा आणि लगेच गॅस बंद करून ठेवायचा। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर वरूनसुद्धा तुम्ही टाकू शकता जेवणाच्या वेळेला। तर अशा पद्धतीने आजची भाजी आपली शेवभाजी अगदी मस्त चवीला अप्रतिम आणि कमी मसाले वापरून तयार केलेली आहे। तर एकदा नक्की अशा पद्धतीने बनवा। तर अगदी पातळही नाही झालेली, अगदी घट्टसरसुद्धा झालेली नाही आहे। तर तुम्ही ही भाजी पांढऱ्या भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता। आता अगदी झटपट 10 मिनिटात तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा शेवभाजी करून बघा आणि लाईफ इझी मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।